बँकिंग अधिनियम 1949 आपण बघितलं होता। आता या कायद्याचे महत्त्व बघू आपण। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने संपूर्ण देशाचा जलद विकास करण्याचे ठरवले आणि त्या विकासासाठी बँक हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि बँके थ्रू देशाची अर्थव्यवस्था सुधारता येते हा सर्वात महत्त्वाचा पैलू या कायद्यानुसार आपण अंमलात आणला गेला। या कायद्याला बँकिंग विनिमय कायदा किंवा बँकिंग अधिनियम कायदा किंवा बँक सुधारणा कायदा अशा अनेक नावाने ओळखलं जातं आणि हा कायदा खऱ्या अर्थाने बँकेच्या इतिहासातला सर्वात महत्त्वाचा कायदा आहे। हा कायदा तुम्हाला सांगितलं भारतीय संसदेने 17 फेब्रुवारी 1949 रोजी काय केलेला आहे, भारतामध्ये लागू केलेला आहे आणि तेव्हापासून हा कायदा आजपर्यंत भारतामध्ये चालू आहे। बघा, या कायद्याचे आपण आता महत्त्व थोडक्यामध्ये बघणार आहोत। पहिलं महत्त्व आहे की 1949च्या कायद्यानुसार बँका बुडीत निघण्याचे प्रमाण घटले, कारण त्या अगोदर काय होतं, बँका ह्या खाजगी होत्या आणि खाजगी बँक असल्या कारणाने काय होत होतं की खाजगी बँकेला स्वतःचे अधिकार होते, खाजगी बँकेला स्वतःचे नियम लादले जात होते आणि त्याच्यामुळं काय होत होतं, सर्वसामान्यपणे जी जनता आहे त्या जनतेपर्यंत हा कायदा जात नव्हता। म्हणून एखाद्या वेळेस त्या व्यक्तीची पिळवणूक किंवा त्या व्यक्तीची फसवणूक होण्याची शक्यता जास्त होते। म्हणून 1949चा जो कायदा आहे त्या कायद्याचे काही महत्त्व सांगितलेलं आहे। त्यातलं पहिलं महत्त्व आहे की बँक बुडीत निघण्याचे प्रमाण घटले, कारण 1949च्या कायद्या अगोदर देशामध्ये RBI बँकेची स्थापना झाली होती आणि या बँकेची स्थापना झाल्यानंतर या बँकेमध्ये अनेक काही अधिकार होते, खाजगीरित्या होते आणि नंतर शासनाने ती बँक 1949ला राष्ट्रीयकृत केली किंवा राष्ट्राच्या स्वाधीन घेतली। त्यावेळेपासून या कायद्यामध्ये बराचसा फरक पडलेला आहे। तर यावेळेस काय होत होतं, तर बँक बुडण्याचं प्रमाण हे काय होतं, जास्त प्रमाणात होतं। मात्र 1949च्या कायद्यामधल्या तरतुदीनुसार बँकेचं हे जे प्रमाण आहे बुडण्याचं हे कमी करण्यात आलं, कारण प्रभावी नियंत्रण आणि बँकावर कठोर असा कायदा नव्हता। 1949ला तो कायदा कठोर करण्यात आला आणि त्या कायद्यानुसार बँकेवर जे बँकेचं बुडीत प्रमाण होतं ते कमी करण्यात आलं। बँकेला RBI कडून मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल पुरवठा केला जाऊ लागला आणि बँकेला जो तोटा होत होता तो तोटा कमी करण्याच्या दृष्टीने बँकेला विविध सूचना किंवा विविध पर्याय उपलब्ध करून दिले आणि त्याच्यामुळे काय झालं, बँकेचं बुडीताचं प्रमाणही अतिशय कमी प्रमाणामध्ये झालं। त्यानंतर 1949च्या कायद्याचं आणखी एक महत्त्व आहे की RBIच्या अधिकारामध्ये वाढ झाली। आपण कालच बघितलं होतं की 1949चा कायदा हा सर्वात महत्त्वाचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्याला भारताची शिखर बँक म्हणतात किंवा या बँकेला जी देशाची मध्यवर्ती बँक म्हणतात, या बँके थ्रू देशाच्या सर्व बँकावर नियंत्रण आणि सर्व बँकावर प्रभावी अंमलबजावणी केली जाते। व्याजदर ठरवणे, चलन निधी वाटप करणे, बँकाच्या विविध पतनिर्मिती करणे, बँकाचे धोरणे ठरवणे हे सर्व RBIच्या नियंत्रणाखाली चालते आणि 1949च्या कायद्यानुसार RBIमध्ये सर्वात महत्त्वाची काय तर तिच्या अधिकारामध्ये वाढ करण्यात आली, कारण त्या अगोदर 1935ला RBI स्थापन झाल्यानंतर खाजगी होती, पण तिच्यामध्ये आणखी काही अधिकारामध्ये वाढ करण्याचं काम या कायद्याने केलेलं आहे। अधिकारात वाढ झाली, RBIला स्वतंत्र असे अधिकार प्राप्त झाले। RBIच्या कार्यामध्ये खऱ्या अर्थाने विस्तार झाला। मोठ्या प्रमाणामध्ये RBIला शाखा वाढवणे, नवीन बँकेची स्थापना करेन, नवीन बँकेला कर्ज पुरवठा करणे असे निर्णय RBIला स्वतः घेता येऊ लागले आणि त्यामुळे हा कायदा आणखी विकसित झाला। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे या कायद्यानुसार जे महत्त्व प्राप्त झालेलं आहे ते म्हणजे असं की बँकिंग क्षेत्रामध्ये सुसूत्रता आणि एकत्रितपणा आला। बघा, अगोदर खाजगी बँका वेगळ्या होत्या, त्यांचा व्याजदर वेगळा होता। काही इंग्रजांच्या बँक होतात भारत स्वातंत्र्याच्या अगोदर, त्यांचाही नियम वेगळे होते आणि खऱ्या अर्थाने 1919 ते 35ला RBIची स्थापना झाली आणि 1949ला हा कायदा अंमलात आला। तेव्हापासून मात्र बँक व्यवसायामध्ये एकसूत्रता आली। बँकिंग अधिनियम 1949मुळे भारतातील संपूर्ण बँक व्यवस्था एका चक्रामध्ये किंवा एका दोरीमध्ये बांधली गेली आणि व्यापारी बँक असेल, सार्वजनिक बँक असेल किंवा खाजगी बँक असेल, सहकारी बँक असेल, देशी बँक असेल किंवा विदेशी बँक असेल किंवा गैरवित्तीय संस्था असतील, या सर्व संस्थांच्या नियमावलीमध्ये आणि कार्यामध्ये एकसूत्रता या कायद्याने आली। नेमकी कशा प्रकारे कर्ज वाटप करावे, कशा प्रकारे ग्राहकाकडून ठेवी स्वीकाराव्या, कशा प्रकारे ग्राहकांना पतनिर्मितीसाठी सवलती देणे, कशा प्रकारे ग्राहकांना बचतीला प्रोत्साहित करणे, या सर्व नियमामध्ये खाजगी बँक असोल, सरकारी बँक असेल, सहकारी असेल
सार्वजनिक असेल किंवा इतर देशी विदेशी बँक असेल यांची नियमावली ही एकसारखी झाली आणि सगळ्यांचे नियम हे एकसारखेपणाने भारतामध्ये लागू झाले. म्हणून हा एक सर्वात महत्त्वाचा महत्त्व या 1949च्या कायद्याचं आहे. त्यानंतर पुढचं महत्त्व आहे व्यापारी बँकावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत झाली. या कायद्यानुसार बघितलं आपण व्यापारी बँकांना त्यांना स्वतंत्र असे अस्तित्व होतं, स्वतंत्र असे नियम होते आणि त्याच्यानुसार ते ग्राहकाची पिळवणूक करत होते. ग्राहकांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज वाटप करून त्याचा व्याजाचा दरही जास्त ठेवत होते. जेव्हा वाटेल तेव्हा सक्तीने कर्ज वसुलीही करू शकत होते. अशा असंख्य नियमामुळं सर्वसामान्य ग्राहकांना खूप हाल अपेष्टा किंवा त्यांना त्रास होत होता किंवा काही वेळेस सक्तीने त्यांच्याकडून वसुलीमुळे मानसिक संतुलनही त्या ग्राहकाचं विचलित होत होतं. अशा असंख्य प्रकरणामुळे व्यापारी बँकावर कुठंतरी नियंत्रण असावं म्हणून 1949च्या कायद्यामध्ये व्यापारी बँकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला अधिकार देण्यात आले आणि तेव्हापासून व्यापारी बँकावर नियंत्रण ठेवण्याची सर्वस्वी जबाबदारी RBIला मिळाली. म्हणून 1949च्या बँकिंग कायद्यामुळे देशातील सर्व व्यापारी बँकावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार RBIला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने व्यापारी बँका आणि आर्थिक विकास याच्यामध्ये कुठंतरी संतुलन साधले गेलं आणि त्याच्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी अर्थ किंवा वित्त पुरवठा होऊ लागला. या अगोदर व्यापारी बँकावर कुणाचीच नियंत्रण नव्हते. त्यामुळे नफा कमविण्यासाठी अनेक गैरमार्गाचा वापर या व्यापारी बँका करत होत्या आणि ते सर्व या 1949च्या कायद्यामुळे संपुष्टात आलं. म्हणजेच काय व्यापारी बँकाचं जे अस्तित्व होतं ते तसंच राहिलं, मात्र त्यांची जी मक्तेदारीशाही होती ती मक्तेदारीशाही किंवा घराणेशाही हळूहळू काय झाली संपुष्टात आली आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा कायदा सर्वात महत्त्वाचा ठरला. त्यानंतर नंबर 5वं महत्त्व या कायद्याचं आणखी एक महत्त्व आहे व्याजदर ठरवण्यास मदत झाली. 1949च्या कायद्या अगोदर देशातील व्यापारी बँकेचे व्याजदर विभिन्न होते, वेगवेगळे होते आणि त्यामुळे त्यांचा व्याजाचा दर हा ग्राहकांच्या व्याजाच्या किंवा कर्जाच्या गरजेवर अवलंबून होते. एखाद्या ग्राहकाला जर जास्त प्रमाणामध्ये कर्ज हवा असेल तर त्याच्याकडून जास्त प्रमाणात व्याजदर आकारणीसुद्धा केली जात होती आणि त्याला गरज होती म्हणून तो सुद्धा काय करत होता मोठ्या प्रमाणामध्ये पैसे मोठ्या प्रमाणामध्ये व्याज द्यायला तयार होता आणि त्यामुळे मनमानी कारभार या व्यापारी बँका करत होत्या. पण या कायद्यामध्ये त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी RBIला एक व्याजदर धोरण ठरवण्यात आलं. त्या व्याजाच्या दराच्या पत्रकानुसारच सर्व बँकांना व्याजदर ठरवण्याचा अधिकार यात दिला आहे. त्याचा विपरीत परिणाम देशातील आर्थिक विकासावर होत होता, कारण व्याजदर वेगवेगळा होता, व्यापारी बँका लुबाडणूक करत होता आणि त्याचा परिणाम देशाच्या विकासावर होत होता. या कायद्यामुळे काय झालं, निश्चित व्याजदर ठरवण्याचा अधिकार देशाच्या मध्यवर्ती बँकेला किंवा शिखर बँकेला म्हणजेच रिझर्व्ह बँकेला प्राप्त झाला आणि त्यामुळे देशात सर्वांसाठी एकच व्याजदर ठरवण्यात येऊ लागला आणि त्यामुळे आर्थिक विकासाला काय झालं प्रोत्साहन मिळालं. थोडक्यात RBIने स्पर्धा लावली. ज्याला जास्त प्रमाणात कर्ज वाटप करायचं असेल त्याने व्याजदर कमी ठेवावा, ग्राहकांना आकर्षित करावा आणि ज्यांना जास्त प्रमाणात कर्ज वाटप करायचं नसेल त्याने व्याजदर जास्त ठेवा, ग्राहक ऑटोमॅटिक तुमच्याकडे येणार नाही. म्हणजेच काय स्पर्धेच्या माध्यमातून व्याजाच्या दरामध्ये कपात किंवा जास्त व्याजदर ठरवण्याचा अधिकार त्या बँकेवर ठेवला. पण एक निश्चित असं ठरवण्यात आलं की याच्यावरतीही व्याजदर तुम्हाला आकारता येणार नाही आणि यापेक्षा कमी व्याजदर तुम्हाला ग्राहकांना कमी व्याजदराने सुद्धा ग्राहकांना पैसे देता येणार नाही. म्हणजे एक निश्चित अशी धोरण ठरवण्यात आलं, त्याला व्याजदर धोरण ते RBIने ठरवलं. कशामुळे तर या 1949च्या कायद्यामुळे. थोडक्यात या सर्व नियमामुळे काय झालं, या सर्व कायद्यामुळे काय झालं तर देशातील ज्या बँका आहेत त्या सर्व बँकावर नियंत्रण ठेवणं, त्यांचं व्याजदर ठरवणं हे सर्व अधिकार कुणाला प्राप्त झाले तर RBIला. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या 1949च्या कायद्यामध्ये मांडण्यात आला. म्हणून 1949 कायदा हा बँकेच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा कायदा आहे. म्हणून या कायद्याचे हे महत्त्व आहे. आता याच्यानंतर आपण पुढे बघू की व्यापारी बँकावर सामाजिक नियंत्रण म्हणजे काय, सोशल कंट्रोल म्हणजे काय. म्हणजे व्यापारी बँका तर भारतामध्ये अस्तित्वात आल्या, पण या व्यापारी बँकावर समाजाचं काय कंट्रोल आहे. म्हणून भारतातील बघा 1 फेब्रुवारी 1969 रोजी तत्कालीन अर्थमंत्री, त्यावेळचे अर्थमंत्री जे आपल्या देशाचे होते मोरारजी देसाई यांनी व्यापारी बँकेच्या राष्ट्रीयकरणाऐवजी बँकावर सामाजिक नियंत्रण लादण्याचा निर्णय घेतला. बँकेचं राष्ट्रीयकरण तर केलं जाईल पण त्याच्यावर सामाजिक निर्णयसुद्धा काय लादण्याचा यांनी प्रयत्न केला अर्थमंत्र्यांनी. आणि त्यामुळे सामाजिक नियंत्रण म्हणजे काय तर व्यापारी बँकाची मालकी व व्यवस्थापन खाजगी भागधारकाकडे ठेवून राष्ट्राच्या विशिष्ट आर्थिक सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी त्यांचे सरसकट
राष्ट्रीयकरण करण्याऐवजी त्यांच्यावर सरकारने विविध नियंत्रणे लादण्याच्या पद्धतीस सामाजिक नियंत्रण असे म्हणतात. म्हणजेच काय, पुन्हा बघा, सामाजिक नियंत्रण म्हणजे काय, तर व्यापारी बँकेची मालकी व व्यवस्थापन खाजगी भागधारकाकडे ठेवून राष्ट्राच्या विशिष्ट आर्थिक व सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी त्यांचे सरसकट राष्ट्रीयकरण करण्याऐवजी त्यांच्यावर सरकारने विविध नियंत्रणे लादण्याच्या पद्धतीस सामाजिक नियंत्रणे असे म्हणतात. म्हणजे त्यांची जी मालकी आहे, बँकेची जी मालकी आहे, राष्ट्रीयकरण म्हणजे काय, तर खाजगी बँकेचं रूपांतर राष्ट्रीयकरणामध्ये करणं म्हणजे सरकारी बँकामध्ये करणं. आणि असं सरसकट करण्यापेक्षा काही बँकांची मालकी व त्यांच्यावर व्यवस्थापन हे खाजगी व्यक्तीकडेच ठेवायचं, पण देशाचा आर्थिक हित आणि सामाजिक उद्दिष्टांच्या डोळ्यासमोर ठेवून सरसकट राष्ट्रीयकरण न करता सरकारने बँकावर विविध नियंत्रणे लादण्याच्या पद्धतीस सामाजिक नियंत्रण असे म्हणतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बघा, 2 दशकानंतर म्हणजे 1947ला भारत स्वतंत्र झाला, त्यानंतर 50 ते 60 आणि 60 ते 70 या 2 दशकामध्ये देशातील बँकांनी केलेल्या कार्याचा जर आढावा घेतला तर असे दिसून येते तर व्यापारी बँका नफा कमावण्याच्या नादात राष्ट्रीय हित व सामाजिक हित याकडे पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. जरी RBIचं त्यांच्यावर नियंत्रण असेल, सर्व असेल, तरी या पुढच्या काळामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, देशाचा विचार न करता किंवा नफा कमावण्यासाठी देशाचा विचार न करता राष्ट्राचे हित लक्षात न घेता समाजाकडे सुद्धा त्यांनी कानाडोळा करून दुर्लक्ष करून स्वतःचा नफा मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या नादामध्ये या काळामध्ये देशातील सर्वच व्यापारी बँका धनाढ्य व्यापारी उद्योजकांच्या हातातील बाहुले बनले आहे. म्हणजेच काय, तर त्याच लोकांना फक्त या व्यापारी बँकाने उद्योगधंद्यासाठी कर्ज पुरवठा मोठ्या प्रमाणात केलेला आहे. करोडो रुपये प्रॉपर्टी किंवा करोडो रुपये कर्ज त्यावेळेस त्या बँकांनी त्या विशिष्ट उद्योजकांनाच दिलेला आहे. आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत जो देशाचा अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, सर्वसामान्य लोकांपर्यंत वित्तीय सहाय्य जायला पाहिजे, ते गेलेलं नाही. काही 4-5 लोकांच्याच हातात किंवा 10 लोकांच्याच हातात बँकेचा सर्व व्यवहार असल्यामुळं बँक ही त्यांच्या हातची बाहुली बनलेली आहे. त्यांनी जे सांगितलं तीच बँक वागण्याचा प्रयत्न त्या 2 दशकामध्ये बँकेने केलेला आहे. या सर्वच बँकांनी कर्जाचा पुरवठा या मुठभर लोकांनाच केलेला आहे, तेही विशिष्ट उद्योगालाच केलेला आहे. आणि त्यामुळे उद्योगधंद्याचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही. त्या विशिष्ट उद्योगाचा झाला, ज्यांना कर्ज मिळालं त्यांनी त्यांचा उद्योग विकसित केला आणि आज तेच उच्च पदावर जाऊन बसलेले आहे. त्यांचेच बिझनेस आज शिखर ठिकाणी आहे. कारण का, त्यावेळेस त्यांनीच बँकेचा फायदा घेतला. सर्वसामान्य उद्योजकांपर्यंत बँकेचा पैसा पोहोचलेला नाही आणि त्यामुळे काय झालं, तर देशाचा विकास झाला नाही, देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास झाला नाही. एवढंच काय, सर्वसामान्य ग्रामीण भागाचा सुद्धा अर्थपुरवठा नसल्यामुळे त्या काळामध्ये विकास झालेला नाही. त्यामुळे प्रादेशिक असमतोल वाढून 2 गट, बघा सगळ्यात महत्त्वाचं आहे देशातील प्रादेशिक समतोल. जर समतोल असेल तर ते राज्य, तो देश विकसित असतो आणि प्रादेशिक असमतोल असेल मात्र त्यावेळेस त्या देशाचा किंवा त्या राज्याचा विशिष्ट अशा प्रमाणामध्ये विकास होत नाही आणि देशामध्ये 2 गट तयार होतात. एक गट म्हणजे श्रीमंत गट आणि दुसरा गट म्हणजे गरीब. गरीब श्रीमंत ही दरी ज्यावेळेस तयार होते त्यावेळेस मात्र देशाची अर्थव्यवस्था जाग्यावर थांबते. म्हणून गरिबी श्रीमंती हा जो एक 2 गट आहे त्याला कुठेतरी समांतर रचनेमध्ये आणणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि तेच करण्याचं काम हे 1949च्या कायद्यामध्ये केलेलं आहे. म्हणून बँकेवर सामाजिक नियंत्रण असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे असं त्यावेळेस अर्थमंत्री यांनी म्हटलेलं आहे. मग ह्या 2 गटांनी काय केले, 2 टोक निर्माण केले आणि त्यामुळे समाजामध्ये दुफळी निर्माण होऊन, बघा समाजामध्ये दुफळी 2 टप्पे निर्माण झाले आणि म्हणून व्यापारी बँकावर सामाजिक नियंत्रण लादण्याचा विचार पुढे आला. म्हणून काय करावं लागलं की व्यापारी बँकेवर सामाजिक नियंत्रण असावं. सामाजिक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जे नियंत्रण लादलं जातं त्याला सामाजिक नियंत्रण असे म्हणतात. म्हणजेच एकंदरीत देशातील व्यापारी बँकाचा उपयोग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये देशाच्या समाजाच्या विकासाकरता करून घेण्यासाठी, बघा देशाच्या समाजाच्या विकासासाठी व्यापारी बँकेचा उपयोग करून घेण्यासाठी, त्यांच्यात सामाजिक जाणीवेची आठवण निर्माण करून देण्यासाठी किंवा त्यांना आठवण करून देण्यासाठी त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज त्या काळामध्ये वाटू लागली. आणि हा नियंत्रण ठेवण्याची गरज किंवा नियंत्रण ठेवण्याच्या पद्धतीला सामाजिक नियंत्रण असे म्हटलं जाऊ लागलं. म्हणून तत्कालीन अर्थ मंत्रालयाद्वारे व्यापारी बँकावर सामाजिक नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. त्यातून अधिक प्रमाणात व्यापारी बँकावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करण्यात येऊ लागले. यालाच म्हणतात सामाजिक नियंत्रण ठेवणे. मग आता ह्या बँकेवर
सामाजिक नियंत्रण ठेवण्याची का गरज भासू लागली ते आपण बघितलं. मग याचे कारणे काय होतं, काय कारण होतं की ज्याच्यामुळे बँकावर सामाजिक नियंत्रण ठेवण्याची सर्वात महत्त्वाची गरज भासू लागली. म्हणून भारत सरकारने देशातील व्यापारी बँकेच्या कार्यामध्ये एक वाक्यता आणण्यासाठी 1 फेब्रुवारी 1969 रोजी तत्कालीन अर्थमंत्री यांच्यावर सामाजिक नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी घोषित केली आणि तेव्हापासून बँकावर सामाजिक नियंत्रण ठेवण्यात येऊ लागलं. सामाजिक नियंत्रण म्हणजे काय, तर व्यापारी बँकाची मालकी व्यवस्थापन खाजगी भागधारकाकडे ठेवूनच राष्ट्राच्या विशिष्ट आर्थिक सामाजिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सरसकट राष्ट्रीयकरण करण्याऐवजी त्यांच्यावर सरकारने विविध नियंत्रणे टप्प्याटप्प्याने लादणे यालाच काय म्हणतात, सामाजिक नियंत्रण म्हणतात. मग आता आपण सामाजिक नियंत्रण का लादलं गेलं याची काही कारणे बघू. भारतासारख्या लोकशाही व मिश्र अर्थव्यवस्था, आपली अर्थव्यवस्था कशी आहे, मिश्र स्वरूपाची आहे. अशा अर्थव्यवस्थेमध्ये स्वीकारलेल्या राष्ट्रामध्ये सरकारने व्यापारी बँकांवर काही निर्बंध लादले आणि या कार्यावर अंकुश ठेवण्यासाठी सरकारने हा सामाजिक नियंत्रण हा पर्याय निवडला. आणि त्याच्यामुळे काय झालं तर सरकारने खाजगी आणि व्यापारी बँकावर सामाजिक नियंत्रण ठेवून त्या बँकांना एकसूत्रता आणण्यासाठी त्याचा मदत होईल हे लक्ष ध्यानात ठेवून हा सामाजिक नियंत्रण करण्याचा विचार केला. त्यामध्ये बघा आता का विचार केला, का कारण आहे बँकेवर सामाजिक नियंत्रण ठेवण्याचं, तर पहिलं कारण ग्राहकांची पिळवणूक थांबवणे. ग्राहक हा बँकेचा देवता आहे आणि ग्राहकाशिवाय कुठलीच बँक आपला आर्थिक विकास करू शकत नाही. म्हणून ग्राहकाची पिळवणूक थांबवण्यासाठी सामाजिक नियंत्रण करणे सगळ्यात म्हणजे गरजेचं होतं. म्हणून व्यापारी बँकांनी स्थापनातच मुळात नफा कमवण्याचा उद्देश होता. त्यामुळे त्यांनी नफा कमवण्यासाठी जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करून मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज वाटप केलं. मात्र त्यामुळे ग्राहकाचं शोषण व पिळवणूक होऊ लागलं. म्हणून देशातील भोळ्या भाबड्या जनतेची पिळवणूक थांबण्यासाठी सामाजिक नियंत्रण बँकेवर लादण्यात आलं. हे पहिलं कारण. दुसरं कारण, व्यापारी बँकांना सामाजिक जाणीव करून देणे. आपण फक्त नफा कमावणे हाच आपला उद्देश नसून तर देशातील समाजासाठी काहीतरी देणं आपण लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सामाजिक भावनेतून काम करावं, हेही एक दुसरं कारण बँकेवर सामाजिक नियंत्रण ठेवण्यासाठी होतं. बघा, व्यापारी बँका फक्त नफा कमावताना समाजाचा विचार न करता फक्त स्वतःचा फायदा लक्षात घेऊन जर कार्य करत असेल तर ते समाज उपयोगी नाही. म्हणून जनतेचा विसर पडू नये, समाजाचा विसर पडू नये म्हणून सुद्धा सामाजिक नियंत्रण ठेवणे हे सर्वात महत्त्वाची गरज आहे. त्यानंतर नंबर 3, बँकांच्या राष्ट्रीयकरणाला पर्याय म्हणून. ठीक आहे, बँकाचं राष्ट्रीयकरण करून बँक सरकारच्या ताब्यात घेता येईल, कर्मचारी सरकारी होईल, पण कुठंतरी त्या बँकेने पुन्हा समाजासाठी काहीतरी करावं म्हणून सुद्धा बँकेवर सामाजिक नियंत्रण लादलं गेलं. सन 1959 साली खाजगी व्यापारी बँकेचे समाजाच्या हितासाठी राष्ट्रीयकरण करण्यात यावे असा एक विचार समोर येत होता. तर तसे झाले असते तर देशातील खाजगी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात नुकसानही झालं असतं. त्याचा विकास होईल की नाही होईल याच्यावरही शंका असती. हे सर्व टाळण्यासाठी व्यापारी बँक व खाजगी व्यापारी बँका किंवा खाजगी बँका यांच्यावर राष्ट्रीयकरणाऐवजी कडक नियंत्रण लादण्यासाठी सामाजिक नियंत्रण बँकेवर ठेवण्यात आले. त्यानंतर चौथं कारण आहे सामाजिक नियंत्रण लादण्याचं, तर ते आहे व्यापारी बँकाने समाजाचा वापर करून घेणे, समाजासाठी त्यांनी कार्य करणे, समाजाने त्यांचा वापर करून घेणे. म्हणून व्यापारी बँकेची मालकी खाजगी व्यवस्थापनाकडे दिली आणि त्या कार्याचा उपयोग समाजाच्या हितासाठी खाजगी लोकांनी म्हणजे त्या मालकांनी किंवा भागधारकांनी करून घेणे हा सर्वात महत्त्वाचा उद्देश होता. म्हणून बँकावर सामाजिक नियंत्रण त्यावेळेस अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी लादलं. त्यानंतर नंबर 5वं कारण होतं सामाजिक नियंत्रण बँकावर लादण्याचं, तर देशातील गरिबी बेरोजगार व्यक्तींना वित्त पुरवठा करणे. बघा, सामाजिक नियंत्रण म्हणजे समाजाचा विकास आणि समाजाचा विकास करायचा असेल तर समाजाला विकास करण्यासाठी अर्थपुरवठा करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून व्यापारी बँका, खाजगी बँका यांनी नफा न कमावता किंवा नफा कमावण्याचा उद्देश जरी डोळ्यासमोर असेल तरी त्यांनी कर्ज रूपाने सर्वसामान्य जनतेला काय करावं, कर्ज रूपाने रक्कम द्यावी आणि त्याच्या मोबदल्यामध्ये व्याज मिळवावं. मात्र व्याजाचा दर हा समाजाला परवडेल, समाजासाठी हितवाही असेल असा ठरवावा आणि जे देशातील गरीब बेरोजगार युवक आहे आणि जे उद्योगधंद्यासाठी कर्ज मागत आहे अशा लोकांना कर्ज पुरवठा करणे, त्याचा
तो तसा करता येईल त्यासाठी समाजाची गरज म्हणून आपण ध्येय आहो हे व्यापारी बँकेने डोळ्यासमोर ठेवावं आणि बेरोजगार लोकांना कर्ज पुरवठा करणं हा सुद्धा सर्वात महत्त्वाचा त्यावेळचा सामाजिक नियंत्रण लादण्याचं कारण होतं. आणि शेवटचं कारण होतं ग्रामीण भागामध्ये पतपुरवठा व विस्तार करण्यासाठी. समाजाचा विकास डोळ्यासमोर होता, ग्रामीण भाग डोळ्यासमोर होता आणि ग्रामीण भागामध्ये जर वित्त पुरवठा केला गेला तर ग्रामीण भागाचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास होतो आणि ग्रामीण भागाचा विकास झाला तर सरळ ग्रामीण भागातून विकास शहरी भागाकडून मोठ्या शहराकडे आणि मोठ्या शहरातून देशाचा राष्ट्राचा विकास होतो. हे डोळ्यासमोर ठेवून व्यापारी बँका ह्या शहरापुरत्याच ज्या मर्यादित होत्या त्या मर्यादित न राहता शहराच्या बाहेर ग्रामीण भागातील व्यक्तीलाही कर्ज पुरवठा करत असे. मात्र भारत हा खेड्यांचा देश असल्या कारणाने खऱ्या कर्ज पुरवठ्याची गरज मात्र ग्रामीण भागात होती आणि ती त्यांच्याकडून करून घेण्याची जबाबदारी बँकेवर देण्यात आली आणि बँकेने हे लक्षात ठेवून हे सर्व करून घेणं गरजेचं होतं. म्हणून या सर्व कारणासाठी बँकेवर सामाजिक नियंत्रण लादलं गेलं आणि हे सामाजिक नियंत्रण लादण्याचं एकमेव कारण होतं देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास, देशातील सर्वसामान्य जनतेचा विकास आणि देशातील समाजाचा विकास.